आषाढी एकादशीच्या शुभ दिनी वडाळा येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। यावेळी त्यांनी पांडुरंगाचरणी राज्यावर आलेली संकट दूर करण्याची प्रार्थना केली। सन्मार्गाने चालण्यासाठी सर्व जनतेला सद्बुद्धी मिळावी अशी भावनिक साकडे त्यांनी घातले। तर बळीराजाचे जीवन सुखी आणि समाधानी व्हावे यासाठी त्यांनी विशेष आशीर्वाद देखील मागितले। या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, भाविक आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। के अवसर पर सभी भक्तों को मैं पंढरपुर में भी बहुत ऐसा ही हो रहा है लोगों में, और यहाँ भी देख रहे हैं प्रतिपंढरपुर, ये भी पुरातन मंदिर है, देवस्थान है। इसकी स्थापना संत तुकाराम महाराज जी ने की है। ये बहुत बड़ा एक प्राचीन हमारा मंदिर है, और इसमें भी लोग आते हैं। पंढरपुर प्रतिपंढरपुर कहते हैं, और मुझे भी यहाँ पर दर्शन करने मैं सभी लोगों को बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। और हमारे किसान, हमारे वारकरी, शेतकरी, वारकरी, लाडली बहना, लाडली भाई, सभी के जीवन में सुख समाधान भगवान से बहुत सभी लोगों को आषाढ़ी एकादशी की शुभकामनाएं। अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने कला सेवकांचा नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ आणि अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला। अच्युत पालव हे आपल्या नव्या मुंबईचे आहेत आणि ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि अशोक सराफ साहेब हे नाटककार, त्याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार, त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला। तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नव्या मुंबई शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता। फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती, शिंदे साहेबांची, आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण चांगल्या दिवशी कुठेतरी एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया, आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांच्या दोघांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला। सर, 7.5 वर्ष उलटून गेली तरी आजही एरोलीतला हा नाट्यगृह पूर्ण नाहीये आणि लवकरात लवकर उद्घाटन व्हावं याची देखील आपण म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं, त्याचं भूमिपूजन केलेलं होतं, म्हणून साहेबांना आठवण करून दिली। आणि त्यात आयुक्त व्यासपीठावर होते, सतत आयुक्त साहेबांचे साहेब बोलले आणि साहेब कला दालनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितलेलं, आणि कुठल्या परिस्थितीत साहेब इथं सांगितल्यानंतर मला घेतल्यानंतर होते मला अपेक्षा आहे की 1 वर्षभरामध्ये थिएटर पूर्ण होऊन जाईल। सर, अच्युत पालव आहेत किंवा अशोक सराफ यांची रॉयल एंट्री झाली आणि शिंदे साहेबांनी कौतुक केलं, तुमचं काय सांगाल? नाही, खरं म्हणजे त्या माणसांचा सन्मान करायलाच पाहिजे। तर रॉयल एंट्री म्हणजे आपण कुठली काही मेहरबानी नाही करत, खरं बोललं तर त्यांना इकडे बोलत असताना त्यांना रॉयल एंट्रीनेच आपण बोलवायला पाहिजे होतं, आणि त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्याच कारणे त्यांना आम्ही त्यांचा अच्युत पालवांचं त्यांचं आगमन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने न भूतो न भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला। आणि नवी मुंबईकरांचा सन्मान त्यांनी स्वतःहून सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही, स्वप्नात पण ते वाटून करतील। आणि शेवटी पाहुण्यांचा योग्य सन्मान करणं, त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होतं, आणि त्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला आहे। ठीक, थँक्यू। अवघ्या जगाचे आकर्षण केंद्र असलेल्या 32 शिराळा गावाचं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो। या प्रयत्नांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली। मला विधानसभेत माझ्या विभागाच्या प्रश्नांची बाजू मांडण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे, अशा भावना सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केल्या। अत्यंत प्राचीन काळापासून असणारी जिवंत नागपुरीची जी एक अत्यंत गौरवशाली अशा पद्धतीची जी परंपरा 32 शिराळा गावाला आणि परिसराला लाभलेली आहे। खऱ्या अर्थानं जगाचं असणारं जे केंद्र आकर्षणाचं 32 शिराळा होतं, ते वैभव परत एकदा पूर्ववत मिळवण्यासाठी आम्हा मंडळींचा सातत्याचा प्रयत्न होता। योगायोगानं विधानसभेचा मी सदस्य झाल्या
मी त्या संदर्भात आमचे सर्वांचेच नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी स्वतः बोललो. आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं नागपंचमीच्या असणाऱ्या आपल्या जिवंत नागपूजेच्या वैभवाला परत एकदा हातभार लावण्याच्या संदर्भातला पुनरोच्चार केला. ते अमित शहा साहेबांनी सुद्धा या संदर्भात जाहीररित्या तशा पद्धतीची ग्वाही दिली होती. म्हणून तो एक संयोग जुळून यायला लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण समिती नेमली, सुब्रमण्यम समिती. त्या सुब्रमण्यम समितीनं कालबाह्य झालेले अनेक वन विभागाशी निगडीत असणारे कायदे आहेत त्याचं पुनरावलोकन सुरू केलं. आणि त्या पुनरावलोकनचा फायदा हा तामिळनाडू सरकारनं घेतला. जालिकट्टू हा त्यांचा असणारा जो खेळ आहे त्या खेळाला त्यांनी मान्यता मिळवून घेतली. बैलगाड्यांच्या स्पर्धेला या माध्यमातून मान्यता परत मिळाली. हत्तींचा असणारा जो वाहतुकीचा विषय होता की जो वाहतुकीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता तो वाहतुकीचा विषय सुद्धा त्यानिमित्तानं केंद्र सरकारच्या असणाऱ्या सक्रिय पाठिंब्याच्या जोरावरती 2022च्या असणाऱ्या संशोधनामुळे तो सुद्धा विषय मार्गी लागला. मग आम्ही विचार केला की जर आपल्या असणाऱ्या घटनेनं आपल्याला घटनादत्त अधिकार दिलेला आहे. कलम 25 आणि कलम 26 स्वयंस्पष्ट सांगते की ह्या घटनेद्वारे भारताचा जो असणारा नागरिक असेल त्याला स्वतःचा धर्म, त्याचे आचार विचार, त्याची असणाऱ्या धार्मिक परंपरा, त्याच्या पूजा, त्याचे असणारे उत्सव साजरे करण्याचे संयोजन करण्याचा अधिकार आहे. मग आम्ही सगळी मंडळी या असणाऱ्या घटनादत्त अधिकारापासून बत्तीस शिराळकर वंचित का या भूमिकेची झालो. आणि त्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या विधानसभेमध्ये ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची लक्षवेधी मी मांडायला यशस्वी ठरलो. हे सार्वभौम सभागृह आहे. या सभागृहाच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातील जनतेचा एक जो सार्वजनिक अशा पद्धतीचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार आपल्याला ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. मला अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी इथं या निमित्तानं कृतार्थ भावनेनं आभार व्यक्त करतो. आमचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांचं सुद्धा मी कृतार्थ भावनेनं आभार व्यक्त करतो की त्यांनी जनमत, लोकभावना, आपल्या असणाऱ्या श्रद्धाळूंची जी हिंदू परंपरा जपण्याची जी त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला त्याने निमित्तानं त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि सांगितलं की वेळ पडली तर केंद्राच्या वन मंत्र्यांकडं, वन खात्याकडं ह्याच्या संदर्भातली दाद मागू आणि कोणत्याही परिस्थितीत परत एकदा जिवंत नागपूजेच्या माध्यमातून असणारं जे वैभव आहे गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं आशीर्वादानं, अंबामातेच्या आशीर्वादाच्या जोरावरती अनादिकालापासून 1000-2000 वर्षापासून सुरू असणारी ही जी परंपरा आहे ती वैभव परत एकदा मिळवून देण्याच्या संदर्भातली ग्वाही त्यांनी दिली. आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की निश्चित काही सकारात्मक अशा पद्धतीच्या घडामोडी येत्या काळामध्ये होतील. त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की लवकरात लवकर ती बैठक जी आहे ती बैठक लावण्यामध्ये ते प्रयत्नशील आहेत. आम्ही सुद्धा त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू. आज सुद्धा शिराळ्यामधल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांच्याबरोबर मी भेटलो, बोललो, त्यांना पण सांगितलं की हा विषय जो आहे हा भावनेचा आहे, हा आपल्या श्रद्धेचा आहे. आणि गोरक्षनाथ महाराजांच्या आशीर्वादानं, अंबामातेच्या आशीर्वादानं आणि तमाम असणाऱ्या सर्व नागभक्तांच्या असणाऱ्या आशीर्वादाच्या पुण्याच्या जोरावरती निश्चितपणे आपल्याला ही असणारी नागपंचमी उद्याच्या काळामध्ये जिवंत नागपूजेच्या माध्यमातून साजरी करण्याचा एक सौभाग्य मिळावं अशा पद्धतीची आम्ही सगळ्या मंडळींनी त्या निमित्तानं अंबामातेच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि तशा पद्धतीचा सार्वजनिक आम्ही सगळ्या मंडळींनी निर्धार केलेला आहे की ह्याचा पाठपुरावा सातत्यानं करत राहणे आणि हा जोपर्यंत विषय आपला मार्गी लागत नाही तोपर्यंत न थांबणे. माजी मंत्री बच्चू कडू यांची आजपासून 7/12 कोरा करा यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी बच्चू कडू हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मगाव असलेल्या गहुली येथे त्यांच्या स्मारकाला भेट देऊन नतमस्तक झाले. तर पदयात्रेचा समारोह सुद्धा गहुली या गावीच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळच्या या मातीतून हरित क्रांतीचा उदय झाला, रोजगार हमी योजनेचा उदय झाला, पंचायत राजचा उदय झाला आणि प्रचंड ताकद या मातीनं राज्याला, देशाला दिली. तीच माती आता पाय घासून घासून मरत आहे. त्या मातीवरचा शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. त्याची थोडी जाणीव, त्याचं थोडीही संवेदना सरकारमध्ये राहिलेलं दिसत नाही. जर वसंतराव असते तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निवड शेतकऱ्याचा प्रश्न हाती घेऊन एक नवीन क्रांती केली असती. परंतु त्या सरकारला ती बुद्धी येत नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाला जाता आलं नाही.
पण मी माझं भाग्य समजतोय का शेतकऱ्याचा पांडुरंग या आमच्या वसंतराव नाईकांच्या या गावी येऊन त्यांना नतमस्तक मला होता आलं हे माझ्यासाठी भाग्याचं अत्यंत भाग्य माझ्यासाठी मी समजतो. आणि याच निमित्तानं पंजाबराव देशमुखांच्या गावातून सुरू झालेली यात्रा चिंचलगाव आमचे साहेबराव करपे यांच्या गावातून त्याचा समारोप आम्ही आता वसंतराव नाईकांच्या मूळ गावी गवळी गावी आम्ही करतो आहे. या स्मारकातच आम्ही 14 तारखेला मुक्काम करू, इथं चिंतन मंथन करू, मौन पाळू 4 वाजतापासून तर 15 तारखेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत आणि इथून आम्ही रवाना होऊ. कर्जमाफी केली आपली काय भूमिका आहे? 2 तारीख जिंदाबाद. 2 तारखेला गांधी जयंती आहे, त्या दिवशी आम्ही भगतसिंगगिरी करू. सरकारचा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार आहे. पीक विमा हा 1 रुपयाचा जरी असला तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. करोडो रुपयाचा लाभ कंपन्यांना झाला, त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसून सरकारला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत, असं वक्तव्य शेतकरी नेते आणि काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष बाळा माऊसकर यांनी केले आहे. सरकारकडे सॅटेलाइट आहे, त्यामुळे लागवडीपासून ते विक्रीपर्यंत सर्व जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि न सांगता शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे, असे मत सुद्धा त्यांनी यावेळेस व्यक्त केले. सरकारची हे सर्व शेतकऱ्यांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे. 1 रुपयात जरी सुद्धा पीक विमा होता तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही आणि करोडो लाखो खरबो रुपयांचा फायदा कंपन्यांना झाला, शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. आता सुद्धा हा विमा काढून काय करणार आहे शासन? हे काहीच करू शकणार नाहीये, कारण की यांना शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीये. जाचक अटी यांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं नाही आहे. यामध्ये एक गोष्ट शासनाने करायला पाहिजे, यांच्यापाशी सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट पासून लावणीपासून तर पीक काढणीपर्यंत, तर पीक काढणीपासून तर बाजारात जायपर्यंत त्या सर्व निघणाऱ्या उत्पन्नाची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी पीक विमा शेतकऱ्यांना न सांगता देण्यात आला पाहिजे. यांना काही गरज नाही आहे. यांना माहित आहे की सॅटेलाइट वरून जर यांनी पाहिलं ना, यांचे कृषी सहाय्यक आहे, यांचे कृषी दूत आहे, यांनी जरी सांगितलं की या शेतात सोयाबीन लावलेलं आहे, या शेतात कॉटन लावलेलं आहे, तर त्याचा आधार घेऊन सरसकट जिथेही नुकसान झालेलं आहे तिथेही शेतकऱ्यांना यांनी सरळ सरळ पैसे द्यावे. शेतकऱ्यांपासून 1 रुपयाही घ्यावा नाही. म्हणजे याच्यात कोणता जो आता करोडो अब्ज रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या खिशातून विनाकारण पैसे सुद्धा जाणार नाही. म्हणून शासनाला अशी विनंती आहे की सरसकट पीक विमा शासनाने सर्व शेतकऱ्यांचा काढावा, त्यांनीच त्याचा सर्वे करावा आणि नुकसान झालं त्यांनी स्वतःहून त्याची नुकसान भरपाई आणून द्यावी. उद्धव ठाकरेंसोबत युती केल्याने काँग्रेसचा पराभव झाला, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. तर पाऊस, खतांचा तुटवडा, विद्यार्थ्यांसाठीची वाहतूक आणि परप्रांतीयांवर मारहाण या मुद्द्यांवरूनही त्यांनी चर्चा केली. संपूर्ण महाराष्ट्रात पण झालेला आहे. प्रशासन कशा प्रकारे तयार आहे, विभाग कशा प्रकारचा पीक पेरणी करता जो पाऊस विदर्भ मराठवाडा या भागात गरज होती तेवढा पाऊस पडतो आहे. आत्तापर्यंत तरी विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या पावसाने खूप नुकसान होईल का, तर अशी परिस्थिती नाही आहे. या पीक पाण्याकरता लागणारा पाऊस मात्र योग्य पद्धतीने पडतो आहे. जर काही नुकसान झालं तर माननीय मुख्यमंत्र्यांचे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये पहिला विषय असतो की पीक पाण्याची परिस्थिती, आपल्या जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे काही नुकसान झालं आहे का, हे प्रत्येक कॅबिनेटचा पहिला विषय असतो. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आमचं सरकार हे लक्ष ठेवून आहे की या पावसामुळे काही जास्त नुकसान होत आहे. रायगडच्या एका बोट सापडली, पाकिस्तानी बोट असल्याची माहिती आहे. परागभाऊ बूम काय माहिती काय सापडली माहिती केंद्र राज्य सरकार या ठिकाणी पूर्णपणे घेत आहे. त्यावर आता आपल्याला शेतीकडे नाही काही
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मी आता अमरावतीमध्ये होतो, भंडाऱ्याला मी काल चेक केलं, नागपूरमध्ये काही लोक हे तुटवाळा तयार करतायत, हे खत असूनही देत नाही आहे. काही ठिकाणी सप्लाय कमी आहे, पण आता मला असं वाटतं की त्याचा सप्लाय पूर्ण करण्याकरता सरकार काम करत आहे. राज उद्धव एकत्र आल्यानंतर काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीमधून, काय होईल असं वाटतंय? ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला आहे. त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं. काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे. पण काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेसोबत युती केल्यानंतर झालं आहे. खऱ्या अर्थाने उद्धवजींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सीट घेतल्या आणि जिद्द करून सीट घेऊन काँग्रेसला कमी केलं आणि उद्धव ठाकरेंचा जो नाकर्तेपणा होता 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून, तो काँग्रेसच्या अंगावर आला. कारण काँग्रेस त्या सरकारमध्ये होती आणि काँग्रेसचा त्यावेळेचे मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधानभवनात येत नव्हते, मंत्रालयात येत नव्हते. त्यामुळं ते 2.5 वर्ष जे होते उद्धव ठाकरे सरकारचं, त्या सरकारची अँटी इन्कम्बन्सी ही काँग्रेसवर आली आणि काँग्रेसचे नेते हतबल होते. आणि म्हणून मला असं वाटतं आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे. नागपूर शहरात कोंबून भरले जातात, नेले जातात. पालकांनी काळजी घेतली पाहिजे. खरी तर पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता ॲटोवाला जो येतो किंवा जे काही बसवाला येतो, क्षमतेपेक्षा जास्त मुलं हे ॲटोमध्ये बसू नये. आमचं वाहतूक प्रशासन यांनी त्यात लक्ष टाकलं पाहिजे. पण वडिलांनाही, आईंनाही, आमच्या पाल्यांना विनंती आहे यात लक्ष टाकलं पाहिजे. आर्थिक विकेंद्रीकरण वाढत आहेत, गरीब होत आहे, श्रीमंत होत आहे. गडकरी यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या आर्थिक दुर्बल व्यक्तींना सरकारचा लाभ पोहोचायला पाहिजे, तो लाभ पोहोचवण्याकरता आम्ही पार्टी म्हणूनही आणि सरकार म्हणूनही काही गोष्टी कमी पडतात. जसं माननीय मोदीजींनी सर्वांसाठी घरी योजना केली. आता सर्वांसाठी घरी योजना सर्व घरापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्याकरता आम्हाला काम करायची गरज आहे. आम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या पूर्ण योजना एखाद्या व्यक्तीला जर पोहोचण्यात तर तो व्यक्ती बाहेर निघेल. त्यामुळे आम्ही यावर काम करतो आहे, पार्टी म्हणून काम करतो आहे, सरकार म्हणून काम करतो आहे. एकही व्यक्ती कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये याकरता खास करून महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने करू. मुंबई में परप्रांतियों को पीटा जा रहा है, किस तरह से देखती है आपकी सरकार? देखिए कि ये ठीक नहीं है. ये महाराष्ट्र में रहने वाला कई वर्षों से जिनका जन्म ही हुआ है महाराष्ट्र में, जिनका 18 साल होते बराबर उनका अपना वोटिंग लिस्ट में नाम आया है, ऐसे लोग जो महाराष्ट्र में रहते हैं उनको मारपीट करना, उनके साथ इस प्रकार से इसी देश में वो जैसा पाकिस्तान के ऐसा व्यवहार करना, इस प्रकार से नहीं चलेगा. सरकार ने कड़क कार्रवाई करनी चाहिए. मैं माननीय मुख्यमंत्री से बात करूंगा और जिस प्रकार से ये उत्तर प्रदेश के लोग, बिहार के लोग, मध्य प्रदेश के लोग जो मुंबई में आके काम करते हैं उनको मारपीट करना ठीक है. मराठी आदमी का संरक्षण हम करते हैं. हमारा पूरा विदर्भ, मराठवाड़ा पूरा मराठी है, पूरा महाराष्ट्र. इनका संरक्षण करते हुए बाहर के आदमी को आकर मारपीट करना, वो अपने महाराष्ट्र में आए हुए हैं. हमारे लोग गुजरात में रहते हैं, हमारे लोग यूपी में रहते हैं, हमारे लोग बिहार में रहते हैं, वो लोग भी कल ऐसा ही करेंगे. मुझे लगता है ये देश के अंदर ऐसी अराजकता को फैलाना ठीक नहीं है. ये मानसिकता ठीक नहीं है. ये मानसिकता को खड़े रूप से हम लेंगे. हो, महसूल विभागाने निर्णय घेतला 24 तास रेती वाहतुकीचा. त्याचा फायदाही होतो, ब्लॅक मार्केटिंग कमी झाली, रेट कमी होण्यासही मदत होणार आहे, सर्वसामान्यांना फायदा होतो. फार मोठा फायदा होणार आहे. कारण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जी रेती स्टॉक होतो या ठिकाणी रेती घाटावर, ती रेती रात्री उचलण्याची परवानगी नाही आहे. आता ती रेती रात्रभर उचलल्या गेली, कारण वाहतूक परवाना 24 तास आहे. कुठल्याही वाहनाचा 24 तास परवाना आहे आणि रात्री थोडे रस्ते उघडे असतात, रात्री ट्रॅफिक कमी असतं. आपण दिवसाने इतक्या हाय ट्रॅफिक म्हणून त्यांना निघू शकत नाही आणि मोठ्या प्रमाणावर प्रकल्प चालू आहे.
त्यामुळं सर्व ट्रान्सपोर्टरची जनतेची मागणी होती की तुम्ही 24 तास द्या, उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6, ट्रान्सपोर्ट मात्र 24 तास असा आम्ही निर्णय घेतला. 100% या निर्णयाचा फायदा बांधकाम जे करतात आहे त्याच्याकरता होईल असं मला वाटतं. सर, बच्चू कडू आक्रमक झाले आहेत, आंदोलन करत आहेत कर्जमाफीसाठी. नाही, हे तर मग आता बच्चू कडूचा दुटप्पी. बच्चू कडूशी मी परवा आमचे सर्व मंत्री 4.5 तास मंत्रालयामध्ये आमचे सर्व मंत्री 6 खात्याचे मंत्री बसलो आणि एक एक प्रश्नावर मी 4.5 तास बसून एक एक मार्क काढून दिला. माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये एक अत्यंत चांगली समिती जाहीर करणार आहे. ही समिती पूर्ण महाराष्ट्रात दौरा करून ज्यांना खरंच कर्जमाफी पाहिजे आहे त्यांची कर्जमाफी करणार आहे. ही अत्यंत उत्कृष्ट निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि यानंतर मी सुद्धा लेखी दिला आहे. मी बच्चू कडूला लेखी दिला आहे त्यांच्या आंदोलनात जाऊन की बच्चू कडूजी आपल्याला कर्जमाफी करायची आहे, ते आमचं वचन आहे, आमचा अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने कबूल केला आहे, शेतकऱ्याला कर्जमाफी करू. पण करताना मात्र धनदांडग्याला लाभ देऊ नये. ज्याला गरज आहे कर्जमाफीची त्यांना भेटला पाहिजे, याकरता आम्ही काम करतो आहे. आणि आमची समिती जी राहणार आहे ती अत्यंत महत्त्वाची समिती महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा करून ज्या शेतकऱ्याला गरज आहे ती करणार आहे. बच्चू कडूचं आंदोलन हे दुटप्पी आहे. अशाच राजकीय घडामोडी बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.